कडकडीत उन्हाळा आहे आणि जर थंडगार आईस्क्रीम जर घरच्या घरी खायला असेल तर तेही आईस्क्रीम पार्लरसारखं, तर ह्याहून दुसरा आनंद काय. नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये. आज आपण बनवतोय आईस्क्रीम रेसिपी. अशी रेसिपी की एका बेसपासून तुम्ही कितीही प्रकारचे आईस्क्रीम बनवू शकता, कोणताही फ्लेवर. एकदम क्रीमी टेक्स्चरचं, जराही आईस क्रिस्टल नाही असं आईस्क्रीम कसं बनवायचं ते आपण पाहू. रेसिपी साधी सोपी आहे. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर कसं बनवलं हे आईस्क्रीम चला आपण पाहू. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. त्याच्यामधील थोडंसं दूध मी बाजूला काढून घेते. राहिलेलं दूध आपण उकळायला ठेवू. मध्ये मध्ये हलवलं की दुधावर साय नाही येत. आता जे दूध आपण बाजूला काढलं होतं त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर हे मी मिक्स करून घेते. आणि ह्यामध्ये 1/4 टीस्पून एवढी CMC पावडर मी ॲड केली. आता ह्याची आपण स्लरी बनवतोय. दूध उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये 8 टेबलस्पून एवढी साखर मी ॲड केली. आता साखर विरघळली की ह्याच्यामध्ये आपण जे आत्ता कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची स्लरी बनवली ते घालून घ्यायचं. एकसारखं हलवून ह्याला घट्ट करायचं. हे बघा, ह्या टेक्स्चरपर्यंत आलं पाहिजे. हे लगे होत नाही. ह्याला 7-8 मिनटाचा टाईम जाईल. एकदम स्लो गॅसवरती एकसारखं हलवत इथंपर्यंत मिश्रण शिजवायचं आहे की तुम्ही जे काही घ्याल स्पॅच्युला पळी त्याच्यावरती जर रेष ओढली तर ती तशीच राहिली पाहिजे. आणि हे फॅनखाली थंड व्हायला ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. आता आपण व्हिप क्रीम फेटून घेणार आहोत. तर हा 250 ml कप आहे. हा 1 कप आणि 60 ml 1 कप, म्हणजे हा 1/4 कप एवढी व्हिप क्रीम आपण घेणार आहोत. आता ही क्रीम आपण फेटून घेऊ. आपल्याला ही केकसारखी अगदी फेटायची नाही, फक्त ही डबल झाली पाहिजे आणि ह्याला सॉफ्ट पीक आले पाहिजेत, एवढीच आपल्याला ही फेटायची. मी सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर हे बघा, क्रीम फेटून झाली. 1/4 कप एवढंच मी इथे कंडेन्स मिल्क ॲड केले. आणि तेही आपण मिक्स करून घेऊ. आणि आत्ता मगाशी जे दूध आपण फॅनखाली पूर्णपणे थंड व्हायला ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आपण ते गाळूनच करायचं, कारण थंड होताना तरी त्याच्यावरती साय आलेलीच असते. त्याच्यामुळे ते गाळणीतून गाळूनच घ्यायचं. व्यवस्थित स्पॅच्युल्याच्या साह्याने गाळणीच्या खालच्या बाजूचंही दूध व्यवस्थित मी इथे काढून घेतलेलं आहे. आणि आत्ता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. तर हा आपला बेस तयार झालेला आहे. ह्याच्यापासूनच आपण कोणताही फ्लेवर बनवू शकतो. तर आपला बेस रेडी आहे. आता आपण फ्लेवर बनवू. तर मी इथे क्रीम काढते. तर मोजल्यानंतर ही क्रीम 1 लिटरच्या वरती भरली. 250 ml 1 कप आहे, त्याने मी 1.25 कप 2 भांड्यामध्ये काढले आणि 1.25 कप एका भांड्यामध्ये ठेवली. तर मी इथे मँगो इमर्शन घालून घेतले आणि हा मँगो फ्लेवर बनवला. मी फक्त तुम्हाला आयडिया देते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही फ्लेवर इसेन्स क्रश टाकून बनवू शकता. हा मी प्लेन व्हॅनिला फ्लेवरच ठेवते, त्याच्यामुळे मी ह्याच्यात व्हॅनिला इसेन्स टाकले. आणि हाही आपला रेडी झाला. आता क्रश वापरूनही आपण बनवू शकतो. ह्यासाठी मी इथे क्रश घेतलं आहे. तर हा पिस्ता क्रश आहे, तो मी
1/8 कप एवढं याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि माझ्याकडे इमर्शन नाही त्याच्यामुळे मी इथे पिस्ता इसेन्स घेतले आणि आपण कलरही ॲड करणार आहोत. तर तेही मी इथे अगदी 4-5 थेंब, मी इसेन्स इमर्शन 4-5 थेंबच वापरलेले आहेत. आणि इथे जेल कलर आहे तो मी 3 ड्रॉप टाकलाय आणि हेही आपण मिक्स करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी इथे 3 फ्लेवर बनवले. क्रश वापरूनही बनवू शकता, विदाउट क्रश तुम्ही फक्त इसेन्स वापरूनही बनवू शकता. आणि हे फक्त आता एखादा मिनिट फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभरही नाही मी चालवलं. हे बघा, फक्त आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे कंटेनरमध्ये पॅक करून ठेवणार आहोत. आता तर हा 500 ml चा कंटेनर आहे. त्याच्यामध्ये मी हा पिस्ता फ्लेवर घातलेला आहे. क्रशमध्ये खाली थोडे पिस्ता होते त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचे पिस्ता नाही घातले. ते व्यवस्थित काढून घेऊ आपण. आणि एकाच जाग्याला पिस्ता पडल्यामुळे मी ते पसरवून घेते. झाकण मात्र आपल्याला व्यवस्थित दाबून बसवायचे. आणि आता घालू आपण मँगो फ्लेवर. तर तुमच्या लक्षात आलंच असेल मँगो फ्लेवर थोडासा कमी दिसतोय कारण आपण पिस्ता फ्लेवरमध्ये क्रश ॲड केलं आहे. आणि हा व्हॅनिला फ्लेवर. आणि आत्ता आपण हे रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. नाहीतर तुम्ही कमीत कमी 8 ते 10 तासासाठी तरी ठेवू शकता. तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला आता हे दाखवते. हे बघा सेट झालेलं आहे आपलं आईस्क्रीम. आणि आत्ता आपण आईस्क्रीम सर्व करू. हे बघा आहे की नाही अगदी परफेक्ट क्रीमी टेक्स्चरचा. याच्यामध्ये जराही आईस क्रिस्टल होत नाहीत. चवही अगदी आईस्क्रीम पार्लरसारखी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघा मी तुम्हाला कटही करून दाखवते. जराही आईस क्रिस्टल होत नाहीत. अगदी क्रीमी टेक्स्चरचा आहे. नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.